जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बरेच जे लोक नवीन यूट्यूबवरती काम करायला चालू केलेलं आहे त्यांना प्रश्न पडतो की आम्हाला फास्ट ग्रो व्हायचं तर आम्ही आणखीन काय केलं पाहिजे। आम्ही सगळ्या गोष्टी फॉलो करतो यूट्यूब टिप्सच्या, पण आम्हाला असं काहीतरी सांगा जेणेकरून आमच्या चॅनलची रीच आहे ती चांगल्या प्रकारे चालेल आणि व्हिडिओज आमचे चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील। आता मित्रांनो बघा, तुमच्या हातात तर काय आहे, तर तुम्ही व्हिडिओज टाकणं आणि त्यावरती चांगल्या प्रकारे एसईओ करून चांगल्या प्रकारे अपलोड करून त्यावरती कंटेंट चांगले अपलोड करणं हे तुमच्या हाती आहे, पण ते व्हिडिओ व्हायरल कसे होतात हे तुमच्या हाती नाही। पण मित्रांनो, तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे अदर सोशल मीडियाचा वापर करून, म्हणजे इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती व्ह्यूज वाढवू शकता। आता हे कसे वाढवायचे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणारा व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओज तर बनवताय, पण त्या व्हिडिओजना व्ह्यूज येत नाहीत, कारण काय, सुरुवातीला तुमच्याकडे ऑडियन्स बेस नाही आणि सुरुवातीपासूनच जर चांगले व्ह्यूज यायचे झाले तर तुमच्या फेसला एक चांगली ओळख पाहिजे। जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवत असाल तर मित्रांनो, ही ट्रिक तुमच्या खूप जास्त कामी येणार आहे। तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, जे लॉंग व्हिडिओज तुम्ही कुठल्याही टॉपिकवरती तुमच्या कुठल्याही निशमधून तुम्ही व्हिडिओज बनवत असाल, सेम निशमधून ज्या व्हिडिओ तुम्ही बनवताय त्या सेम निशमध्ये तुम्ही फेस दाखवून जर व्हिडिओ बनवत असाल तर आजची ही ट्रिक तुमच्या खूप जास्त कामी येणार आहे। कारण बघा, तुम्ही जे यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करताय, समजा आता हा माझा यूट्यूबवरती चॅनल आहे ज्यावरती मी यूट्यूब टिप्स देतोय, तर मी काय करणार की माझ्या या यूट्यूब चॅनलच्या नावाने किंवा त्याच्या मिळत्या जुळत्या नावाने मी इंस्टाग्रामवरती एक इंस्टाग्राम अकाउंट काढणार। जसं यूट्यूबला नाव आहे तसं, आता समजा माझं एसपी टेक मराठी हे यूट्यूबला नाव आहे, तर मी एसपी टेकवाला हे माझ्या इन्स्टावरती मी एक पेज काढलेलं आहे। आता त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी काय करतो, यूट्यूबच्या ज्या छोटे छोटे गोष्टी असतात ज्या लॉंग व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, कारण त्या एकदम छोट्या असतात, 15-20 सेकंदात पण आपण सांगू शकतो आणि 15-20 सेकंदात पण लोक समजून जातात। तर असे व्हिडिओज जे आहेत हे तुम्ही उभ्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जो आपला यूट्यूबचा शॉर्ट्स फॉर्मॅट आहे उभा, त्यामध्ये जर बनवला तर मित्रांनो तुम्ही तो रील्समध्ये पण अपलोड करू शकताय। आता तुम्ही म्हणाल की रील्सवरती अपलोड केला तर मला यूट्यूबवरती टाकता येणार नाही, पण मित्रांनो तुम्ही टाकतानाच काय करा, सुरुवातीला शॉर्ट्स व्हिडिओ जो आहे तो तुम्ही यूट्यूब चॅनलवरती टाका, यूट्यूब चॅनलवरती टाकल्यानंतर इंस्टाग्रामवरती टाका, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रियूज्ड कॉन्टेंटची एरर पण येणार नाही। आणि मित्रांनो, यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही फॉलो करायची, ते म्हणजे तुम्ही रील्स जी बनवणार आहात त्या रील्समध्ये, म्हणजे जी शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आहात त्याच्या रिलेटेड तुमचा एखादा लॉंग व्हिडिओ असायला पाहिजे यूट्यूबवरती। आता समजा मी जर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती यूट्यूब चॅनल कसा बनवायचा एकदम प्रॉपररित्या पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगितलं असेल, एखाद्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओ असेल, एक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तर मी काय करेन, इन्स्टा रील्सवरती रील्स कशी बनवेन। मित्रांनो, तुम्हाला देखील यूट्यूबवरती 2026मध्ये यूट्यूब चॅनल बनवायचं असेल तर त्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून एकदम फ्रीमध्ये यूट्यूब चॅनल बनवू शकता आणि पूर्ण डिटेल्समध्ये बनवू शकता, आणि तोही तुमच्या मोबाईल फोनवरून। जर तुम्हाला या व्हिडिओची लिंक हवी असेल तर या अकाउंटला फॉलो करा आणि आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जे आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा। जर अशी जर रील्स मित्रांनो तुम्ही बनवली इंस्टाग्रामवरती, तर ज्यांना यूट्यूब चॅनल बनवायचं आहे त्या जर लोकांसमोर ही रील्स गेली तर मित्रांनो तिथून समजा तुम्हाला एक 8 ते 10 हजार व्ह्यूज जर त्या रील्सवरती आले तर ॲटलिस्ट त्यातले 100-200 लोक तरी इंटरेस्टेड असणार आहेत की तुमचा तो व्हिडिओ बघण्यासाठी, मग ते बायोमध्ये जाऊन जे आहे ते व्हिडिओ बघतील। आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी जे आहे ते आणखीन एक जर तुम्ही ट्रिक लावली, कारण आता तुम्ही जर बघितलं असेल इंस्टाग्रामवरती मी माझ्या मेन अकाउंट जे आहे त्यावरती सुद्धा ॲटोमेशनचा यूज करतोय, म्हणजे कमेंट ॲटोमेशनचा। एखाद्या क्रिएटरने आपल्याला जर कमेंट केली किंवा एखाद्या व्ह्युअर्सने आपल्याला कमेंट केली फॉलो करून आपल्या अकाउंटला, तर त्याच्या DM-मध्ये जे आहे ते आपण लिंक पाठवू शकतो ॲटोमॅटिक, म्हणजे तुम्हाला काय लिंक पाठवायची लागत नाही, तर ते ॲटोमॅटिक जे तुम्ही ॲटोमेशन यूज करताय त्याच्यामध्ये त्याने ॲटोमॅटिक लिंक जे आहे ती तुमच्या ऑडियन्सपर्यंत जाईल। आता एखाद्याने जर तुम्ही रील्समध्ये जर बोलला की तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर फक्त अकाउंटला फॉलो करून कमेंट करा, लिंक 1 मिनिटाच्यात लिंक तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, ज्यांनी लोकांनी तुम्हाला फॉलो करून कमेंटमध्ये लिंक टाईप केलं त्या सगळ्यांना तुमच्या म्हणजे तुम्ही DM-मध्ये ॲटोमॅटिक तुमच्याकडून लिंक जाते, त्या लिंकवरून क्लिक करून ते व्हिडिओज बघू शकतात। आता मित्रांनो, यामध्ये तुमचा फायदा काय होतो, इंस्टाग्रामवरती तुमचे फॉलोअर्स पण वाढतात आणि जास्त लोक तुमच्या रील्सवरती जेव्हा कमेंट करतात तेव्हा रील्स तुमची ॲटोमॅटिक व्हायरल जाते। तर या गोष्टीचा फायदा आपल्याला काय काय होणार आहे, आपल्या चेहऱ्याला एक ओळख मिळेल, चेहऱ्यावरती चेहरा जो आहे आपला इंस्टाग्रामवरती जास्त लोकांसमोर जातो। यूट्यूबला जर तो शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही अपलोड केला तर त्याला 1000
व्ह्यूज येतील, पण तोच शॉर्ट्स तुम्ही रील्समध्ये अपलोड केला इंस्टाग्रामवरती तर त्याला 10, 15, 20,000 व्ह्यूज येतात, अगदी 1-1 लाखापर्यंत पण व्ह्यूज येऊ शकतात. कारण कसं आहे, आता तुम्ही माझंच एक्झाम्पल घ्या, माझं SP टेकवालावरती ज्या मी यूट्यूब टिप्सच्या रील्स टाकलेल्या आहेत त्याला काही व्हिडिओला लाखात व्ह्यूज आहेत, आणि तोच सेम व्हिडिओ मी म्हणजे यूट्यूबवरती टाकलेला आहे शॉर्ट्समध्ये, तर त्याला अगदी 4 ते 5 हजारापर्यंतच व्ह्यूज आहेत. कारण कसं यूट्यूबवरती लवकर शॉर्ट्स व्हायरल होत नाहीत जसे इन्स्टा रील्सवरती होतात. सो मित्रांनो, इन्स्टा रीलमुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्याला एक ओळख मिळेल. तुम्ही जर फेस व्हॅल्यूने व्हिडिओज बनवत असाल तर, आणि विदाउट फेससुद्धा तुम्ही इन्स्टा रील्सवरती व्हिडिओ अपलोड करून तुमच्या अकाउंटवरती, तुमच्या यूट्यूब चॅनलवरती ऑडियन्सला घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की इन्स्टा रील्सवरती तुम्ही कशाप्रकारे रील्स अपलोड करून तुमच्या यूट्यूब चॅनलचे व्ह्यूज जे आहे ते वाढवू शकता. आता मित्रांनो, हे यूट्यूब चॅनलवरती जेव्हा ऑडियन्स येतं तेव्हा तुमच्या व्हिडिओमध्ये पण तितकी चांगली क्वालिटी पाहिजे, नाहीतर फक्त बाहेरून ऑडियन्स जे आलेलं आहे त्यांना फक्त 1-2 मिनिटांमध्ये जर तुमच्या व्हिडिओवरती काही चांगला कॉन्टेंट भेटला नाही, ते निघून गेले, तर मात्र तुमचे व्ह्यूज ड्रॉपच राहणार आहेत. पण मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ चांगला बनवला असेल आणि जर बाहेरून 100 लोक तुमच्या व्हिडिओवरती आले इन्स्टावरून किंवा अदर प्लॅटफॉर्मवरून, आपण इन्स्टा सांगतो, इन्स्टावरून 100 लोक आले, 100 लोकातले ॲटलिस्ट 50-60 लोकांनी जरी तो व्हिडिओ पूर्ण बघितला तरी तुमचं ऑडियन्स रिटेन्शन 50-60% जातं. आणि मित्रांनो, त्यामध्येच जे आहे ते मग तुमचं जे आहे ते ओव्हरऑल जर ऑडियन्स रिटेन्शन 40% जरी आलं तरी मित्रांनो, तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन परत जास्त लोकांसमोर यूट्यूब पाठवतं. म्हणजेच काय, सुरुवातीला 100 लोक जी आपल्याला हवी होती ती तुम्हाला चांगल्या प्रकारची जर मिळाली तर त्याच्या मदतीने यूट्यूब त्या बाकीच्या 100 व्ह्यूज जे आलेले आहेत त्याचे 1000-10,000 व्ह्यूज ॲटोमॅटिक होत जातील. फक्त इनिशियल बूस्ट जो आहे तो इन्स्टावरून तुम्हाला भेटेल. इन्स्टावरून तुम्हाला चांगली चेहऱ्याला फेस व्हॅल्यू भेटेल, आणि इन्स्टावरती फेस व्हॅल्यू भेटली तर यूट्यूब बघताना तुमचा चेहरा जर कुठं समोर आला लोकांच्या तर लोक ॲटोमॅटिक बघतात. आणि फेस व्हॅल्यू तुमची जर वाढली तर त्याचा बाकीचा फायदा काय होतो, तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे स्पॉन्सरशिप भेटतात, चांगल्या रेटचे ॲडव्हर्टाईज भेटतात, प्रमोशन इंस्टाग्रामवरती भेटू शकतात. म्हणजे इन्स्टा आणि यूट्यूब दोन्हीवरूनही तुमचं अर्निंग चालू होईल. मित्रांनो, आशा आहे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल इंस्टाग्रामचा वापर करून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलला कशाप्रकारे ग्रो करू शकता. मित्रांनो, असंच तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलला चांगल्या प्रकारे फास्ट ग्रो करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला प्रो यूट्यूबर कोर्स आहे यूट्यूबरसाठी, तर तो नक्की प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. कारण या कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्स गोष्टी मराठीमधून शिकवल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करून देखील विचारू शकता हा कोर्स घेतल्यानंतर. सो डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती मेसेज करा आणि आपला हा प्रो यूट्यूबर कोर्स नक्की घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.